आणि आताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। अजित पवार गटाचे वकील नीरज किशन कौल सध्या युक्तिवाद करतात। प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनुसार नियुक्त्या झालेल्या आहेत असा दावा अजित पवार गटाने केला आणि सध्या प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। तर विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे त्याचा विचार करून निर्णय घ्यावा असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। सध्या अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू आहे आणि त्यात प्रामुख्याने विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेताना आमचं बहुमत विचारात घ्या, लोकप्रतिनिधींचं बहुमत विचारात घ्या असा दावा या ठिकाणी युक्तिवाद इथे कौल यांनी केलेला आहे। पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्ष कोण हा प्रश्न उपस्थित होतो, त्यामुळे आमदार आणि पक्षाच्या सदस्यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे निर्णय घ्यावा लागेल असं देखील युक्तिवाद करताना नीरज किशन कौल यांनी म्हटलं। राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटाने केला आहे। विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे त्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, आतापर्यंतचा अजित पवार गटाचा युक्तिवाद, महत्त्वाचे मुद्दे। तर पहिल्यांदा शरद पवार यांच्याबद्दल पहिल्यांदा युक्तिवाद करण्यात आला। नीरज किशन कौल जो युक्तिवाद करतायत त्यानुसार एक व्यक्ती पक्ष चालवू शकत नाही, एका व्यक्तीच्या हातात पक्षाची सगळी ध्येय धोरणं ठरवण्याचा अधिकार नाही। विचारात खालच्या नेत्यांना म्हणजे इतर नेत्यांना विचारात न घेता निर्णय घेतले गेले असा जो दावा आहे तो नीरज किशन कौल यांच्याकडनं करण्यात आला। आणि आत्ता त्यांनी महत्त्वाचा मुद्दा हाच उपस्थित केला आहे। एखाद्या पक्षात ज्यावेळेला फूट पडते ती फूट पडल्यानंतर पक्ष कोण हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावेळेला त्या पक्षाचे आमदार असतील किंवा सदस्य आणि पदाधिकारी असतील त्यांना विचारात घेतलं जावं, कारण आमच्याकडे पक्षाची म्हणजे जी सदस्य संख्या असेल किंवा आमदारांची संख्या असेल किंवा नेत्यांची असेल ती आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळे विधिमंडळातलं बहुमत आणि सदस्य संख्या पाहून निर्णय घ्यावा असा युक्तिवाद सध्या नीरज किशन कौल करतायत। पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेताना आमचं बहुमत जे आहे ते विचारात घेतलं जावं असा युक्तिवाद त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या समोर केलेला आहे। त्याचबरोबर पक्ष ठरवण्यासाठी आवश्यक असणारं जे बहुमत आहे ते पूर्णपणे आमच्याकडे आहे, कारण आपल्याला माहिती आहे जी प्रतिज्ञापत्र दोन्ही गटाकडून सादर करण्यात आलेली आहेत निखिला, त्यामध्ये अजित पवार गटाकडून जास्त आहेत अशी आहे। आणि आत्ता आपण पाहतोय अभिषेक मनु सिंघवी हे दाखल झाले आहेत निखिला, कारण ते मगापासून ह्या सुनावणीसाठी उपस्थित नव्हते, मात्र आत्ता शरद पवार गटाकडून म्हणजे मागच्या वेळेला ज्यावेळेला अभिषेक मनु सिंघवी हजर होते स्वतः ते शरद पवार यांच्यासोबतच आले होते आपल्याला माहिती आहे, आणि माध्यमांना त्यांनीच प्रतिक्रिया दिली होती। मात्र आता सुनावणी सुरू होऊन जवळपास 12 ते 14 मिनिटं झालेली आहेत। त्या कालावधीमध्ये अभिषेक मनु सिंघवी तिथं नव्हते, मात्र आत्ता अभिषेक मनु सिंघवी हे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आत्ता जो नीरज किशन कौल यांचा जो काही युक्तिवाद असेल तो आता अभिषेक मनु सिंघवी हे देखील स्वतः ऐकू शकतात आणि त्याबाबत त्यांना जर काही मतं मांडायची असली तर ती देखील मांडू शकतात। सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील होते तेच वकील खरं तर मुख्य निवडणूक आयोगाच्या समोर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच। आणि संदीप, आपण पाहतो की अभिषेक मनु सिंघवी आता नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पोहोचलेले आहेत। राज्य देशातील पदाधिकारी आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाने केलेला आहे। जवळपास आमदार खासदार प्रतिनिधींनी प्रतिज्ञापत्र दिली आहेत। आतापर्यंतचा युक्तिवाद आपण पाहूया। विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे ते बघून निर्णय घ्यावा असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। तर पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण हा प्रश्न उपस्थित होतो, त्यामुळे आमचे बहुमत विचारात घ्या असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर अंदाजे 1.5 लाखाहून अधिक शपथपत्र आमच्याकडे आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। आमदार खासदार प्रतिनिधींनी प्रतिज्ञापत्र आमच्याकडे दिलेली आहेत असं देखील अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय। तर अजित पवारांची निवड ही कायद्याला धरू नये योग्य आहे असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। अजित पवार गटाकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा उपस्थित केला गेलाय। तर एकाही व्यक्तीची निवड इथे निवडणूक पद्धतीने झालेली नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही, पक्षांतर्गत लोकशाही नाही असं अजित पवार गटाकडून म्हटलं गेलंय। एकच व्यक्ती पक्षामध्ये सर्व काही ठरवू शकत नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे। तर पक्षामध्ये लोकशाही नाही असा आरोप यामध्ये करण्यात आला होता। प्रफुल्ल पटेलांच्या सहीनं सर्व नियुक्त्या झाल्या। सध्या प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत, ते विचार करून निर्णय घ्यावा असं देखील म्हणण्यात आलं आहे। महाराष्ट्रामधील 53 पैकी 42 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे। नागालँडचे 7 आमदार आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटाने केला। अभिषेक मनु सिंघवी